मी संतोष नाईक, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कोकण विभागीय अध्यक्ष. या ठिकाणी BN विजयकर इंटरनॅशनल कॉलेज या ठिकाणी 12वी विद्यार्थ्यांचा रिझल्ट गेली आज 35 दिवस झाले तरी या संस्थेने अजूनपर्यंत दिलेला नाही. आणि या संदर्भात हे जे पालक आहेत या पालकांनी 26/5/2026 रोजी माझ्याजवळ बॉन्ड पेपरवरती या कॉलेजबद्दल तक्रार लिहून स्वतः दिलेली आहे. आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी स्वतः आणि माझ्यासोबत सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, तालुका कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश चव्हाण, कणकवली सदस्य कीर्ती आंबेडकर यांच्यासोबत या कॉलेजला भेट दिली व प्राचार्यांना 26/5/2026 रोजी पत्र दिलं. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही पत्र दिल्याच्यानंतर या कॉलेजने आम्हाला एक पत्र, संघटनेला एक पत्र दिलं की या कॉलेजचा निकाल हा आम्ही 3 जूनपर्यंत आम्ही देऊ असं संघटनेला आमच्या ह्युमन राईटला पत्र दिलं. परंतु काल 3 जून होऊन गेलं तरी अजूनपर्यंत त्यांना निकाल मिळालेला नाही. म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व पत्रकार मित्र तसंच पंचायत समिती सदस्य आमचे गावडे साहेब व सर्व पालक, ह्युमन राईट संघटनेचे सगळे पदाधिकारी कणकवली तालुक्याचे आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो व संस्था चालकांना जाब विचारला. 3 जूनला जे पत्र दिलं संस्था चालकांनी, त्या संस्था चालकांनी त्याच्यात सरळ असा उल्लेख केलेला आहे, 3 जूननंतर निकाल न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानात संस्था जबाबदार राहील. हे असं त्यांनी स्पष्ट स्वतः लेखी स्वरूपाचं उत्तर दिलेलं आहे. हे मी तुमच्यासमोर दाखवत आहे. लेखी स्वरूपाचं उत्तर दिलेलं आहे. यानंतर आम्ही माननीय कलेक्टर मॅडम यांची आम्ही भेट घेतली. त्यावेळी आम्हाला सुकटे सरांनी आम्हाला मदत केली. उपजिल्हाधिकारी सुकटे सरांनी कणकवली तहसीलदार यांना आदेश केला की या कॉलेजमधून अजूनपर्यंत का रिझल्ट राहिला आणि पालकांना काही सांगितलं नाही त्याची तुम्ही चौकशी करा. माननीय तहसीलदार दीक्षांत देशपांडे साहेबांनी 2 तासामध्ये दिल्ली बोर्डाचा जो अहवाल आलेला होता तो पालकांना देण्यास भाग पडला. आणि आज या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित राहिलो. या ठिकाणी आम्हाला मदत केलेले आमचे गव्हर्नमेंटचे उपजिल्हाधिकारी सुकटे साहेब आणि माननीय तहसीलदार दीक्षांत पंडित साहेब, तसेच पंचायत समिती सदस्य आमचे गावडे साहेब आणि माझे सगळे पत्रकार मित्र आणि माझी ह्युमन राईटची टीम, पालक, विद्यार्थी यांचा मी आभारी आहे की विद्यार्थ्यांना आम्ही न्याय मिळवून देणार आहोत. त्यानंतर आम्ही ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष MD चौधरी साहेब यांच्याजवळ या प्रकरणाची पूर्ण फाईल राज्य मानवी हक्क आयोगाजवळ केस दाखल करण्यासाठी सुपूर्द केलेली आहे. लवकरात लवकर ही केस आम्ही राज्य मानवी हक्क आयोगाजवळ संघटनेच्या वतीने दाखल करणार आहोत. संस्था पदाधिकाऱ्यांनी आपली चर्चा काय केली? आता संस्था पदाधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली की अजूनही ते खोटं बोलत आहेत की ते सांगतायत संस्था पदाधिकारी की अजून 2 दिवस थांबा, 2 दिवसांनी तुम्हाला रिझल्ट देतो. परंतु 2 दिवसानंतर विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय होणार आहे. कारण कुठेही त्यांना ॲडमिशन मिळणार नाही. ॲडमिशन चालू झालेले आहेत दुसऱ्या कॉलेजमध्ये. आणि ही संस्था जी BN विजयकर इंटरनॅशनल स्कूल आहे, जो भारतीय संविधानाने विद्यार्थ्यांना जो शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे त्या शिक्षणाच्या अधिकाराचं BN विजयकर इंटरनॅशनल स्कूल हे हनन करत आहे हे लक्षात येत आहे. आणि त्यामुळे आता आम्ही या ठिकाणी गावडे साहेबांच्या, पंचायत समिती सदस्य गावडे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन संस्था चालकांनी त्या विद्यार्थ्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याचं मान्य केलेलं आहे व दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळवून देण्यासाठी गावडे साहेब पंचायत समिती सदस्य प्रयत्न करणार आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आज अद्यापपर्यंत थांबवण्यात आला आहे त्या मुलांच्या रिझल्ट आणि पुढच्या भवितव्याचं काय, त्याबद्दल? जो रिझल्ट या ठिकाणी थांबवण्यात आला आहे आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते आता या ठिकाणी 2 वर्ष त्यांची फुकट जाणार आहे. BN विजयकर इंटरनॅशनल कॉलेजच्या या गलथान कारभारामुळे किंवा न सांगितल्यामुळे किंवा कॉपीचं प्रकरण झालेलं आहे. जे युनिव्हर्सिटीजवळनं जे पेपर आलेत त्याच्यामध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे किंवा शिक्षण विभागाचा जो अहवाल आहे, कलेक्टर मॅडमने जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालात सरळ संस्थेची चूक, या कॉलेजची चूक त्यांनी काढलेली आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी
आणि त्या अहवालानुसार आम्ही यापुढे राज्य मानवी हक्क आयोगाजवळ हा अहवाल सादर करून विद्यार्थ्यांचं होणारं आर्थिक नुकसान आणि शैक्षणिक नुकसानाबद्दल जाब मांडणार आहोत व माननीय महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आम्ही केस दाखल करणार आहोत मानवी हक्क आयोगाजवळ. माननीय न्यायालय याच्याजवळ आम्ही ही केस दाखल करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. केला गेला कॉलेजवर की या ठिकाणच्या शिक्षकाने नेमकं कॉपी म्हणजे काय प्रकार केला? या ठिकाणी कॉपी करताना मुलांना त्यांनी यांचा म्हणजे विद्यार्थ्यांना ज्यावेळी मी यांना विचारलं विद्यार्थ्यांची मी स्वतः वैयक्तिक भेट घेऊन आणि त्यांच्याशी बोलल्यावर असं लक्षात आलं की विद्यार्थी म्हणाले की या कॉलेजमधील एक विद्यार्थी विजयकर म्हणून जो विद्यार्थी आहे तो संस्था चालकांचा पुतण्या लागतो आणि त्या पुतण्याला कॉपी पुरवण्यात आली आणि ती कॉपी पुरवताना ब्लॅकबोर्डवरती सगळी उत्तरं सेम सगळ्यांना लिहून दिली गेली आणि संस्था सांगते की या ठिकाणी CCTV आहे परंतु CCTV ब्लॅकबोर्डवरती नाही आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि हे सामूहिक कॉपी प्रकरण या ठिकाणी घडलेलं आहे आणि हे सर्व निदर्शनात येत आहे. विद्यार्थी पालक हेच सांगत आहे की संस्था चालकांनी आपल्या पुतण्याला पास करण्यासाठी म्हणून त्यांनी ही कॉपी प्रकरण या ठिकाणी केलेलं आहे. आज तुमचा जो रिझल्ट परीक्षा झाली आहे, परीक्षा होऊन रिझल्ट लागला आहे, रिझल्ट जो तुमचा थांबवण्यात आला आहे, रिझल्ट तुम्हाला दिला नाही, त्यामागचं कारण काय? त्यामागचं कारण म्हणजे त्यांचा एक पुतण्या आहे ऐश्वर्या विजयकर म्हणून, तर त्याला कॉपी देण्यासाठी आम्हाला सगळ्यांना कॉपी देण्यात आली. अशी दिली की CCTVच्या मागे एक ब्लॅक स्पॉट होता आणि त्या ब्लॅक स्पॉटच्या खाली एक बोर्ड होता. त्या बोर्डवरती सगळी उत्तरं लिहून द्यायची आणि ती एक्झामच्या पूर्ण टाईमपर्यंत आम्हाला द्यायची आणि नंतर एक्झाम झाल्यानंतर त्याला सेपरेट एका रूममध्ये बसवायचे आणि त्याला पूर्ण अख्खी म्हणजे 100% मिळणार इथपर्यंत कॉपी त्याला दिलेली. आणि ह्याचं कारण म्हणजे की आमचा 50% पोर्शन झालेला आणि आम्ही त्यांना किती वेळा जाऊन सांगितलेलं केबिनमध्ये की आमचा पोर्शन कंप्लीट होत नाही आहे तर तुम्ही काय कंप्लीट करा. त्यांचं उत्तर असं होतं की ऑनलाईन सुविधा आहे, तुम्ही ऑनलाईन सुविधावर पण तुम्ही पूर्ण करू शकता, तुमचं मी इथे बघून घ्या पटकन असं. नमस्कार. BN विजयकर स्कूल यामध्ये पहिल्यापासून आमची मुलं इथे आहेत. आम्हाला खूप यांच्याबद्दल विश्वास होता की पुढे वाचून हे काहीतरी आमच्या भविष्यात मुलांना घडवतील, पण याने पूर्णपणे आमच्या मुलांना बिघडवण्याचा विषय केलेला आहे. कारण कॉपी हा प्रकार आम्हालाही मान्य नाही आणि आमच्या मुलांना इथे होऊन द्यायचं नाही. कारण हे आम्हाला आधी माहीत असतं तर आम्ही परीक्षाही होऊन दिल्या नसत्या. हे त्याने प्रकरण एवढं वाईट केलं की मुलांचा अंधारात भवितव्य टाकल्यासारखं आणि अजूनही खोटं बोलतात की आज रिझल्ट येईल, उद्या रिझल्ट येईल, हेच प्रकार तिथे चालू आहेत. त्याच्यामुळे आम्हाला मनस्ताप असा सहन करावा लागतो की माझाही मुलगा ह्याच्यावर कुठला रे ते SSCमध्ये हे करणार होता, तिथं नुकसान झालं, प्लस ह्यांची मुलगी NDAला हे करणार होती, ॲडमिशन करणार होती. ते सगळं म्हणजे सगळे मातीस धुळीस मिळाले सगळं. त्यामुळे माझी एक विनंती आहे की ह्या संस्थेवर जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर कारवाई व्हावी. विद्यार्थ्यांच्या भविष्यात तुम्ही काय पुढे करणार काय आता आम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट त्यांचे घेतलेलं आहे, त्यातून आम्ही पुढे 12वीचं परत ॲडमिशन घेतो आहे आम्ही. त्यासाठी तुम्ही 12वीत पुन्हा ॲडमिशन घेणार, परंतु मुलांचं भवितव्य 1 वर्ष वाया गेलं आहे. हां, प्लस 2 वर्ष वाया गेली, 2 वर्ष प्लस तुम्ही भरलेली फी ही तुम्ही कॉलेजला पूर्णपणे फी दिलेली असणार. हो. मग त्याबद्दल तुम्ही कॉलेजसोबत काय बोलणं करणार? कॉलेजसोबत बोलणं म्हणजे कसं आता ह्याच्यात अजूनपर्यंत याच्यावर काय ठराव झालेला नाही आहे. आता बोलू त्याच्यावर. मी माझी मुलगी 6वीपासून इथे आहे. आम्हाला खूप अपेक्षा होती ह्या शाळेकडून. आता काय आलं, आम्ही 10वीपासून तिची NDAसाठी तयारी करून घेतली आहे. नेमका आता प्रॉब्लेम झाला आहे की 20पासून फॉर्म सुरू झाले आहेत. आता असा प्रॉब्लेम झाला आहे की ते 9ला पूर्ण हे होणार, क्लोज होणार ॲडमिशन. खूप मोठा म्हणजे आणि त्याचं पण एज लिमिट आहे, त्यामुळे आम्हाला खूप मोठा म्हणजे तिला पण खूप त्रास होतो आहे ह्या गोष्टीचा. कारण तिचं खूप स्वप्न होतं आहे, कारण ती 10वीपासून तो अभ्यास करते थोडा.
आणि आता रिझल्ट लागल्या त्यांना 20 तारीखला त्यांनी आता फॉर्म भरला असता आणि आता त्यांची सप्टेंबरमध्ये एक्झाम होती, पण आता एज लिमिटमुळे ते सुद्धा तिला पॉसिबल होणार नाही, कारण 19 वर्ष पूर्ण होणार. जरी आम्ही तिला 12वीला नवीन ॲडमिशन घेऊन बसवलं तरी त्याचा काही इफेक्ट होणार नाही, कारण जेवढा होणार तो वाईट परिणामच होणार आहे. आम्ही जितकं होईल तेवढं म्हणजे इथून संस्थेकडून पण आम्हाला काही आधी पहिल्यापासून सांगितलंच नाही. 1 महिना कंप्लीट आम्ही या सगळ्या टेन्शनमध्ये आहोत. आता 35 दिवस झाले आम्ही फेऱ्या मारतो आहे, घरी जेवण नाही काय नाही, सारखं हेच चालू आहे टेन्शनमध्ये सगळे. आणि सगळी बाकीची मुलं पण खूप टेन्शनमध्ये आहेत, म्हणजे त्यांच्या संपर्कात आहोत आम्ही. आणि एक विषय दुसरा की परीक्षाची फी आहे ती आता आम्ही नेटवर गुगलवर सर्च केलं तर ती 5,550 आहे फक्त. ती 21,500 आमच्याकडून घेण्यात आली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. मुलांना पण थोडंफार कुठेतरी टॉर्चर केलं गेलं आहे, पण आम्हाला ह्या गोष्टी आत्ता समजत आहेत. जर आधी समजल्या असताना तर आम्ही मुलांना तेव्हाच हे केलं, कारण दोन्ही मुलं माझी इथेच होती आणि दोन्ही मुलांना इथून माझ्या दोन्ही मुलांना खूप त्रास झाला आहे. मी लक्ष्मण मनोहर गावडे, पंचायत समिती सदस्य कणकवली. BN विजयकर स्कूलमध्ये 12वीमध्ये शिकत असलेल्या मुलांचे पालक 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या मुलांचे बाकीच्या सगळ्यांचे रिझल्ट लागत आहेत सगळ्या शाळांचे, पण आमच्या 10 मुलांचे रिझल्ट लागलेले नाहीत. 5 पालक माझ्याकडे आल्यानंतर मी या शाळेमध्ये रितसर आलो, त्यांना विचारलं, पण शाळेचं आज एक उत्तर असतं आणि दुसऱ्या दिवशी दुसरं उत्तर असतं. आज ह्या 10 मुलांचं भवितव्य शाळेनं धोक्यात आणलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पुऱ्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. त्याच्यासाठी आज आम्ही परत शाळेत आलो. त्या माझ्यासोबत ह्युमन राईट्सचे नाईक साहेब होते, ह्युमन राईट्सचे सगळे पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी होते. ह्या सर्वांच्या सोबत आम्ही आज पालक इथे शाळेत आल्यानंतर शाळेला विचारणा केली. असं परत 2 दिवसाची मुदत मागतायत. त्यांना त्यांनी ह्युमन राईट्सवाल्यांना लिहून दिलं होतं की 3 तारीखपर्यंत मी रिझल्ट देतो, नाही दिलं तर मी शाळेची सगळी जी काही मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे, आर्थिक नुकसान होणार आहे ते भरून देणार. पण आजच्या घडीला परत सांगतात की 2 दिवस थांबा. आता सगळे ॲडमिशन प्रत्येक कॉलेजचे पुढचे ओपन झाल्यामुळे आम्ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी असा निर्णय घेतला की आमचे 11वीचे मार्कलिस्ट आहेत आणि लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते तुम्ही द्या, आम्ही 12वीला दुसरीकडे ॲडमिशन घेऊ. पण जे मुलांचं 2 वर्षाचे नुकसान होणार आहे त्या नुकसानाबद्दल शाळा नाही बोलत आहे, नाही कोण बोलत आहे. त्याच्यामुळे माझी अशी विनंती शाळेला आहे की त्यांचं जे काही 2 वर्षाचं नुकसान झालं आहे ते आता लिव्हिंग सर्टिफिकेट बरोबर द्यावं आणि ते दिल्यानंतर आम्ही रितसरीतून जातो. नाहीतर ह्या शाळेला आणि ह्या ट्रस्टीला कोर्टात खेचल्याशिवाय मी तरी गप्प बसणार नाही. मला 11वी 10वी पास झाल्यानंतर 11वी प्रवेश केल्यानंतर तू आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबानं जे तुझं NDAचं स्वप्न बघितलं, आज हा रिझल्ट थांबल्यामुळे आज ते तुझं स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही आहे. नाहीच होणार, कारण की वयाची मर्यादा आहे त्याला आणि ते आता माझ्याजवळ 3च अटेम्प्ट होते, पण ह्यांच्या जो डिले केला आहे ह्यांनी रिझल्ट देण्यासाठी त्याच्यासाठी मला फक्त आता 1च अटेम्प्ट उरलेला आहे. जी स्वप्न मी बघत होते त्याची दोरीच ह्या लोकांनी कापून टाकलेली आहे. त्याने म्हणजे मग आता परत पुन्हा विचार केला पाहिजे की आता मी पुढे काय करू, कारण की जी मी स्वप्न बघत होते ती पूर्णपणे ह्याने धुळीस मिळवलेली आहे. माझ्या आईवडिलांनी मी जे कष्ट घेत होते त्याच्यावर सगळ्यावर पाणी फेरलेलं आहे याने. त्यामुळे आता मग पुन्हा विचार केला पाहिजे की मी काय केलं पाहिजे, मला त्यासाठी परत तयार झालं पाहिजे. आणि जी काही माझ्याजवळ एनर्जी होती, जे मोटिवेशन मला होतं ते ह्यांच्यामुळे लूज झालेलं आहे. मी ह्युमन राईट फॉर प्रोटेक्शन आणि सगळे पत्रकार बंधू आणि पंचायत समितीचे अध्यक्ष सदस्य गावडे सर यांचे आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्यावर देखरेख केली आहे आणि आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ते करतात. ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.